स्वयंपाक करता करताच पार्सल वाल्याचा अचानक कॉल आला होता. मग काय गेली मस्तपैकी शायनिंग मारून पार्सल आणायला आणि आमच्या कार्टीला तर घरीच ठेवलं होतं. कामावर गेलेल्या नवऱ्याची जेवढी मी वाट पाहत नाही ना तेवढी मी पार्सल वाल्याची वाट पाहत असते. आणि ही पार्सल कधी फाडते आणि कधी उघडते असं मला होतं. मी मागवलं होतं आमच्या फ्रीज साठी कव्हर. यात मस्त ना फ्रीजच्या हँडल साठी पण कव्हर आलं होतं आणि वरच्या सरफेस साठी पण कव्हर आलं होतं आणि 3 प्लास्टिकच्या ना शीट्स आल्या होत्या. 200च्या जवळपास हे काय कव्हर आलं होतं. मला तर खूपच आवडलं होतं आणि संध्याकाळच्या वेळेस ना आम्ही निघालो होतो ना पुणे फॅक्टरी कॅम्पला मस्त अॅनिव्हर्सरीची शॉपिंग करायसाठी. रस्त्यात ना एवढी ट्रॉफिक लागली होती आणि आम्हाला तिथे ना एवढे सारे घार आणि कावडे ना एकत्र उडलेले दिसत होते. तक्षूचे बाबा म्हणत होते कावड्यांचा ना नातेवाईक कोणीतरी ना मारलं असेल आणि त्यांचा 3रा दिवस असेल म्हणून सगळे गोळा झाले असणार. अगोदर तर या बिल्डिंगला बघून असं वाटत होतं आमच्या अंगावर पडते की काय. मग पोहोचलो लोकेशन वरती. तिथे पोहोचल्यावर तर भरपूर गर्दी होती. लोक काय नुसते का दिवसभर कपडेच घेत असतात की काय माहिती बाबा. तरी पण संडे नव्हता आणि संडेच्या दिवशी तर भरपूर प्रमाणात गर्दी राहते. मस्तपैकी एक जम्प सूट घेतला. त्याच्यानंतर ना छानपैकी एक सॅन्डल घेतली. मग तक्षूच्या पप्पाची शॉपिंग चालू झाली. त्यांनी पण कपडे घेतले. त्याच्यानंतर फोनला कव्हर वगैरे घेऊन आम्ही निघालो घरी. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.